पितृपक्ष गणपती गेल्यानंतर भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाचा पंधरवडा हा पितृपक्षाचा काळ ओळखला जातो। भाद्रपद महिन्यातील प्रतिपदा ते अमावस्या हा काळ पितृपंधरवडा किंवा महालय पक्ष म्हणून ओळखला जातो। हा काळ पूजांचे पितर करण्यासाठी असतो। पितृलोकातून पितर पृथ्वी तलावर येतात म्हणून या दिवसात त्यांची पूजा केली जाते। या काळात पितराच्या नावाने आणि त्यांच्या तिथीनुसार श्राद्ध केले जाते। तसेच पितृजेव घातले जातात। त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी अशी प्रार्थना देखील केली जाते। पितरांचे वर्षश्राद्ध तर केले जाते, पण पूजनाला अधिक महत्त्व आहे। पितृपक्ष हा भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा तिथीपासून सुरू होतो, तर सर्वपत्री अमावस्येला याची समाप्ती होते। पितृपक्षात श्राद्धी करण्याची परंपरा आहे। या पंधरवड्यात पितरांच्या आत्म्याला शांततेसाठी श्राद्ध तर्पण विधी करतात। यामध्ये गाय, कुत्रा आणि कावळा यांना विविध पदार्थ खाऊ घालण्याची प्रथा आहे। असे केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते। पितरांच्या मृत्यूतिथीनुसार प्रतिपदा ते अमावस्या या दरम्यान श्राद्ध कर्म करण्यात येते। जर एखाद्या पितराची मृत्यूतिथी माहीत नसली तर पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे सर्व पितरी अमावस्येस तर्पण करता येते। त्या दिवशी सर्व श्राद्ध कर्म होऊ शकते। मृत्यूनंतर ज्या पितरांचे नियमानुसार श्राद्ध कर्म होत नाही त्यांच्या आत्म्यास शांती मिळते। पितृपक्षाचे महत्त्व पितृपक्षाच्या 15 दिवस पृथ्वी तलावर येतात। हे 15 दिवस त्यांच्यासाठी खास असतात। या काळात त्यांच्या आवडीचे जेवण बनवून खावे यामागेही शास्त्रीय कारण आहे। दक्षिणायन आणि उत्तरायण अशी सूर्याभोवती पृथ्वी असते। पृथ्वीवरील एक दिवस हा 24 तासाचा मानला गेला आहे, पण जे मृत झाले त्या जीवांचा वर्षभराचा कालावधी म्हणजे एक दिवस असे मानतात। उत्तरायणाचा काळ हा देवांचा दिवस आणि दक्षिणायनाचा काळ ही देवांची रात्र। तसेच दक्षिणायन हा पितरांचा दिवस आणि उत्तरायण ही पितरांची रात्र असते। पितृपक्षात स्नान दानाला अधिक महत्त्व आहे। तसेच या काळात पितरांचे तर्पण, पूजाविधी, पिंडदान आणि श्राद्ध केले जाते। तसेच पूर्वजांचे आभार मानले जाते। पितृपक्षात पितरांची पूजा का केली जाते? या जगातून मरण पावलेले लोक पितृपक्षाच्या 15 दिवसात पृथ्वीवर येतात। या काळात शास्त्रानुसार पितरांची पूजा करण्याचा नियम आहे। पितरांचे तर्पण कोणी करावे? ज्यांचे आईवडील अस्तित्वात नाही त्या लोकांनी पितरांचे तर्पण करावे, तसेच श्राद्ध घालावे। पितृपक्षात काय करू नये? पितृपक्षात तामसिक पदार्थ पितृतर्पणात वाढू नये, तसेच तंबाखू आणि दारूचे सेवन टाळावे। पितृपक्षात काय करावे? पितृपक्षात पितरांचे स्मरण करावे। तसेच या काळात पितरांसाठी जे काही अन्नपदार्थ ठेवले असतील ते गाय, कावळा आणि कुत्रा इत्यादींना खाऊ घालावे।